सर्वांनी एक बार उभा राहून बस जात बसा 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 सगळे. सभेचे असणारे अध्यक्ष पक्षाच्या असणाऱ्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर, मुंबई प्रदेशचे असणारे अध्यक्ष अबुल हसन खान, त्याच्याच बरोबर युवकांचे असणारे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, पक्षाचे असणारे मीडिया प्रमुख सिद्धार्थ मोकळे, मुंबईच्या असणाऱ्या महिलांच्या अध्यक्षा सुनीताताई, व्यासपीठावरती उपस्थित राहुल जाधव, मुलुंड तालुका अध्यक्ष प्रदीप शिरसाट, मुलुंड तालुका संघटक विश्वासराव सरदार, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष, सर्वांची नावं घेत नाही, 20 मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत. उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, लोकसभेच्या असणाऱ्या निवडणुका आहेत. मोदीने स्वतःची असणारी घोषणा केली की आम्ही देशामध्ये 400 जागा आणणार आहोत, जिंकून आणणार आहोत. आपण असं ठरवलं पाहिजे या 400 पैकी 48 जागा महाराष्ट्रामध्ये आहेत. 400 मध्ये 48 जागा वजा केल्या तर शिल्लक किती राहतात? किती राहतात? आवाज. आता एवढं त्याला कमी करणं ही आपली जबाबदारी आहे, ही महाराष्ट्राची जबाबदारी आहे. आता ही जबाबदारी सगळे एकत्र येऊन करतात की वेगवेगळे येऊन करतात हे बघणं त्याच्यातला भाग आहे. शिवाजी पार्कच्या सभेमध्ये मी असताना म्हणालो होतो की रिंग मास्टरला जसं पाहिजे राजकारण तसं तो करणार. या रिंग मास्टरला जर वाटलं की एकत्र हे सगळे राहिले तर आपल्याला मदत आहे तर त्या पद्धतीने, रिंग मास्टरला वाटलं की हे असणारे वेगळे लढले पाहिजेत तर कदाचित हा वेगळाही लढू शकतात. त्याच्यामुळे उद्याच्या कालावधीमध्ये युती होईल की न होईल हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. झाली तर फार चांगलं आहे, नाही झाली तर आपल्याला लढायचं आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. जेवढ्या ताकदीने आपण असणारा उतरू, जेवढ्या ताकदीने आपण असणारा उतरू तेवढ्याच ताकदीने इतर पक्ष समूह जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे तो आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. तेव्हा आपली भूमिका असली पाहिजे की युती झाली तर युतीत, उद्याची युती झाली नाही तर आपणच लढणार एवढं लक्षात घ्या.
मोदी असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, ह्याला अंगावरती आपणच घेतोय. इतरांचे फक्त खोके चालले, त्याच्या पलीकडे काहीच चाललं नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. विचारांची लढाई ही आपण उभी करतोय. आपण पुन्हा बघत असाल की मोदी असणारा घराणेशाही पुन्हा काढतोय आणि तो असा म्हणतोय की देशातली जनता हीच माझा परिवार आहे. मोदीला आम्ही म्हणतो, हे तुझं म्हणणं खरं असेल ते एकच गोष्ट करून दाखव, आणि ते म्हणजे इलेक्शनच्या ॲफिडेव्हिटमध्ये तू जे डिक्लेरेशन दिलेलं आहेस की माझं लग्न झालेलं आहे, तेव्हा त्या महिलेला आपल्या बरोबर एक दिवस तरी त्या पंतप्रधानाच्या घरामध्ये ठेव. मग आम्ही म्हणू की तू असणारा या 140 लोकांचा बाप आहेस, असं आम्ही त्या ठिकाणी म्हणू. राजकीय घराणेशाही याच्यावरती मोदी बोलतात, परंतु समाज व्यवस्थेमध्ये घरामधली जी व्यवस्था आहे, घरामधली असणारी जी घराणेशाही आहे, ती आपण आदात करा, पाळा तर खरं, ती आपण पाळत नाही. मी इथल्या सर्व महिलांना आवाहन करतोय की मोदी पुन्हा निवडून आला तर फतवा काढेल आणि म्हणेल, मी जसा वागतोय तसं तुम्ही वागा. मी जसं वागतोय तसं तुम्ही वागा. मी सगळ्या महिलांना विचारतो, तुम्हाला ते परवडणार आहे का, एवढंच सांगा. आणि म्हणून तुमचं पहिल्यांदा कर्तृत्व पाहिजे की जागोजागी आता तुम्हीच हा प्रचार केला पाहिजे की जो कुटुंबाचे नियम पाळत नाही, त्याला आम्ही पंतप्रधानाच्या खुर्चीवरती बसवणार नाही. आणि म्हणून मित्रो, मोदी कितीही वल्गना करत असला, मी 400 जिंकणार आहे, पण अंदर की बात सांगतो, पूर्णपणे कोसळलाय अशी परिस्थिती आहे. तो घाबरलेला आहे. त्याच्यापेक्षा अमित शहा घाबरलेला आहे. त्याला असं वाटतंय की पोरबंदरच्या बंदरामध्ये, जुनागडच्या बंदरामध्ये
19,000 कोटीचा नार्कोटिक्सचा ड्रग जो सापडला की ज्याचा मालक एक अफगाण दाखवला की जो फाटका आहे. आपली सत्ता गेली आणि उद्याची चौकशी झाली. आपण चौकशी केली नाही म्हणून जेलमध्ये जाऊ शकतो. याच्याने आता ते लट 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 कापायला लागले तशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मित्रो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा तुम्हाला दिसतोय का? तर दिसत नाही. भारतीय जनता पक्षाचं नाव दिसतंय का? तर नाही. सब कुछ मोदी के नाम, सब कुछ मोदी के नाम अशीच असणारी अवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून मित्रो, त्यांनी म्हटलं ते बरोबर आहे की बातम्या सुद्धा मोदीच्या नावाने आहेत. इतर कोणीच दिसत नाही. अधूनमधून फक्त असणारं राहुल गांधीला दाखवलं जातं आणि मग तिथे कॉमेंट केल्या जातं की हा बरा की हा बरा. काँग्रेसवाल्यांना माझं सांगणं आहे, मोदीला अंगावरती घ्यायचं असेल तर राहुल गांधीला पुढे करू नका. त्या साऱ्या प्रियंकाला पुढे करा. ती बरोबर त्याचे 4-5 वाजवत असते. उत्तर प्रदेशमध्ये ती बरोबर वाचवत असते. आज मोदीचा असणारा पोलखोल करणं हाच महत्वाचा आहे. हा व्यापाऱ्यांचा भाग आहे. या सर्व व्यापारी वर्गाला सांगतो, तुम्ही आता पैसे देताय मतदानही देताय. पैसेही देताय आणि मतदान देताय. पण पुढच्या 2024च्या निवडणुकीमध्ये हा मोदी निवडून आला. मोदी हा निवडून आला तर आज त्याचं जे वागणं इथल्या उद्योगपतींच्या संदर्भात आहे, इथल्या उद्योगपतीच्या संदर्भात आहे. ईडीच्या धाडी टाकणं, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकणं, पोलीस त्याच्या पाठीमागे लावणं, एक डरावणं आणि भीतीमय वातावरण निर्माण करणं, हे या मुलुंडमधल्या व्यापाऱ्यांच्या घरावरती सुद्धा धाडी पडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. हा जो उद्योजक वर्ग आहे याच्या धाडीला भीतून, हे माझ्या आकडेवारी नाही आहेत, या सरकारने राज्यसभेमध्ये दिलेले आकडेवारी आहेत, 6 महिन्यापूर्वी दिलेले आकडेवारी आहेत की 24 लाख कुटुंब, 24 लाख कुटुंब 2014 पासून आजपर्यंत या देशाचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशी नागरिकत्व गेलं
ज्यांची मालमत्ता 50 कोटीच्या वरती होती. ईडीच्या धाडीचं आपली इज्जत मातीमध्ये मिळेल, आपली इज्जत शिल्लक राहणार नाही या भीतीपोटी 24 लाख उद्योजक 24 लाख उद्योजक त्यांनी नागरिकत्व सोडला आणि परदेशी नागरिकत्व सोडलं. हिंदूंचं सरकार सोडून गेलेला सुद्धा हिंदू जो बीजेपीला मतदान देणार आहे उद्या, जो बीजेपीला उद्या मतदान देणार आहे त्यांनी ह्याचा पहिला विचार करावा की पुढच्या 5 वर्षामध्ये माझा तर नंबर लागत नाही, माझ्यावरती परिस्थिती येत नाही की मी देश सोडून जावा म्हणून. उद्योजक संपल्यानंतर पैसा कोणाकडे आहे? उद्योजक संपल्यानंतर पैसा कोणाकडे आहे? तर व्यापाराकडे आहे. व्यापाराकडे आहे. एकदा का वाघाला माणसाचं रक्त लागलं की तो इतर जनावरांची शिकार करत नाही. तो इतर जनावरांची शिकार करत नाही, तो माणसाची शिकार करतो. तसे हे सरकार सुद्धा ईडी मार्फत उद्योजकांचा शिकार करत होते. उद्योजक शिकारीला राहिले नाही तर व्यापाराची शिकार केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून व्यापाराने एक तर एक खूनगाठ बांधावी की धाड पडली तर मी आत्महत्या करणार. नहीं तो आत्महत्या वार्तिल हमारा सब कुछ लूट गया, अब बचा कुछ भी नहीं है. ही परिस्थिती इथल्या व्यापाराला टाळायची असेल, ही परिस्थिती इथल्या व्यापाराला टाळायची असेल ती त्यांनी आत्ताच शान व्हावं, पैसा द्यावा पण मत देऊ नये, हे आव्हान मी त्यांना असताना करतोय. उद्याची असणारी धाड ही आपल्या घरावरती येऊ नये. उद्या आपण त्याचं शिकार होऊ नये हे इथल्या व्यापाऱ्याला बघायचं असेल तर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान केलं पाहिजे, हे आपण लक्षात घ्या. हे सरकार करप्शनच्या विरोधात नाही. हे 2G स्कॅमच्या निमित्ताने सत्तेवरती आलं. सत्ता यांच्याकडेच होती. 2016-2017 ला 2G स्कॅमचा निकाल लागला. तो जज असा म्हणतो की मी दर दिवशी वाट बघत होतो. निकालात तो म्हणतो की मी दर दिवशी वाट बघत होतो. आज पुरावा येईल, उद्या पुरावा येईल, परवा पुरावा येईल. 2.5 वर्ष थांबलो, पण भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पुरावाच आणला नाही. पुरावाच आणला नाही आणि म्हणून नाईलाजाने पुराव्याअभावी मला सगळ्यांना सोडावं लागते अशी परिस्थिती. मित्रों, न खाऊंगा न खाने दूंगा, न खाऊंगा न खाने दूंगा हे घोषणा देऊन लोकांची मतं मागितली.
कोर्टाला पुरावा दिला तर नाही, पण त्यांची सुटका झाली, त्यांच्या विरोधात अपीलही केलं नाही. सुटका झाली, त्यांच्या विरोधात अपील तर केलं पाहिजे होतं, पण या सरकारने अपीलही केलं नाही. म्हणजे हे सरकार लुटारूंच्या पाठीमागे जायला मागत नाही, हे आपण लक्षात घ्या. हे सरकार लुटारूंच्या मागे जायला मागत नाही, तर हे फक्त दिखावा करते, हे आपण सरळ लक्षात घ्या. मार्केटिंग करण्याच्या पलीकडे या सरकारने काहीच हाताला मिळवलेलं नाही. उलट मोदीच्या असणाऱ्या कालावधीमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या कालावधीमध्ये कारखाने तर बंद झालेच. या बंद झालेल्या कारखान्यामुळे ज्या लोकांना हाताला काम होतं ते बेरोजगार झाले, आणि जे बेरोजगार होते ते बेरोजगारच राहिले, अशी परिस्थिती आहे. सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर त्या नफ्या आणि तोट्याच्या गोष्टी चालल्या. सरकारी काय फॅक्टरी नाहीये की जिथे नफा आणि तोटा बघितला पाहिजे. सरकार एक अशी फॅक्टरी आहे की जिथे लोकांच्या चेहऱ्यावरती हसरेपणा आहे की नाही, समाधान आहे की नाही, हे पाहणं त्याच्यातलं महत्वाचं. माणूस आणि कुटुंब हे सुखी आणि समाधानी असेल तर या देशाची प्रगती झाली असं मी त्या ठिकाणी मानतो. किती कारखाने आले याच्यावरनं प्रगती आपण मानत नाही. त्या आलेल्या कारखान्यामुळे किती जण कामाला लागली हा त्याच्यातला असणारा महत्वाचा भाग. आज अंबानी असेल, अडाणी असेल, एकही उद्योग असा नाही की त्यांनी सोडलेला आहे. आता अंबानीने खेडेगावामध्ये कोळसेच्या ऐवजी पालापाचोला जो पडलेला असतो, शेतामधला गव्हाचा असेल, धानाचा असेल, तुरीचा असेल, मुगाचा असेल, कापसाचा असेल, पीक आल्यानंतर ज्या तुट्या राहतात त्याच्यातून असणारं काही तरुणाने स्मोकलेस कोल ज्याला म्हणतो, कोळसा आपण ज्याला म्हणतो, तो कोळसा तयार करण्याची सुरुवात. कोळसा तयार करायचं सुरुवात केलं. मध्यंतरी अंबानीने तेही सुरुवात केली. आम्ही शास्त्राकडे गेलो, अरे ही टायनी इंडस्ट्री आहे, म्हणजे लोक 10-12 हजार रुपयात ही स्वतःच्या घरामध्ये सुरुवात करतात, त्यांची उपजीविका आहे. अंबानी सारख्या मोठ्या कंपनीने येऊ नये म्हणून तुम्ही कायदा काढा. ज्या अधिकाऱ्याकडे आम्ही हे निवेदन घेऊन गेलो, तो अधिकारी आम्हाला काय म्हणत होता की माझी सहानुभूती आहे तुमच्या, मी तुमच्या बरोबर आहे, पण या भारतीय जनता पक्षाने आदेश काढलेत की जिथे जिथे लहान लहान इंडस्ट्री आहे, कारखाने आहेत, त्याला अनुसरून मोठे कारखाने येणार असतील तर हे छोटे मोठे कारखाने बंद झाले
तरी तुम्ही त्याच्यावरती दुर्लक्ष करायचं आहे. म्हणजे गावातल्या तरुणाला शेतीमधला जो वेस्ट आहे त्याचा तो कोळसा करत होता आणि त्यातून तो उत्पादन कमवत होता. त्यामध्ये आता अडाणी आणि अंबानी घुसायला लागले तशी परिस्थिती आहे. सामान्य माणसांचं होणार काय? या सामान्य माणसांचं होणार काय? गरीब गरीबच होत राहणार आणि श्रीमंत श्रीमंतच होत राहणार. ही व्यवस्था तुम्हाला मंजूर आहे का? याचं उत्तर ह्या निवडणुकीमध्ये द्यावं लागेल. श्रीमंताची श्रीमंती वाढते आणि गरीबाची गरिबी वाढते अशी असणारी परिस्थिती. हे मुंबई एक उदाहरण आहे. मध्यंतरी आपण मोर्चे काढले, भर पावसात मोर्चा काढला. या मुंबईमधलं एसआरईच्या योजना आहेत, 2-2, 3-3 वर्ष बंद पडलेल्या आहेत. रमाबाई सारखं बंद पडलेलं आहे. आपण त्यांना असताना म्हणालो की MMRD आहे, माडा आहे, MIDC आहे, त्यांच्याकडे द्या आणि त्यांच्या मार्फत सुरुवात करा. सरकारने मागणी चांगली आहे, आम्ही मान्य करतो, आम्ही आदेशही काढतो. अरे पण तुम्ही आदेश काढल्यानंतर अंमल होत का नाही याचा खुलासा करा. या इलेक्शन पर्यंत अंमल होईल असं मला वाटत नाही. या शास्त्राला एकच भाषा कळते आणि ती म्हणजे मताची भाषा कळते, हे आपण लक्षात घ्या. येणाऱ्या लोकसभेमध्ये यांच्या विरोधात मतदान आपण करा आणि रखडलेल्या SRA योजना या पुढच्या 4 महिन्यामध्ये चालू होतात की नाही हे आपण बघा. ज्या भांडूप मुलुंडमध्ये आपण बसलेलो आहोत, रयजावरती धाड पडली म्हणून अनेक जण मला म्हणायला लागले, अहो तो 80 वर्षाचा आहे. मी म्हटलं त्याच्यावरती उशिरा धाड पडली असं मला स्वतःला वाटतं. खरंय, जो काही हिरानंदानी कॉम्प्लेक्स आहे तो हिरानंदानी कॉम्प्लेक्स तयार करत असताना शास्त्राबरोबर करारनामा आहे की 5,000 फ्लॅट्स, किती 5,000 फ्लॅट्स हे तिथल्या राहणाऱ्या गोरगरिबाला बांधून दिल्या जातील आणि त्या मोबदल्यात त्याला सरळ जागा दिली होती, उरलेला तुला जे काही करायचं असेल ते कर. भांडूप मधली माणसं कोर्टामध्ये गेली ज्यावेळेस मिळालं नाही त्यावेळेस कोर्टामध्ये निकाल झाला, अरे 5,000 देत नाही तर कमीत कमी 2,000 तर दे. त्यांनी कोर्टात लिहून दिलं की मी 2,000. आज तागायत भांडूप मुलुंड मधल्या रहिवाशांना रयजाकडून 2,000 फ्लॅट मिळाले नाही तशी असणारी परिस्थिती. भांडूप मधल्या आणि मुलुंड मधल्या राहणाऱ्या लोकांना मी आज सरळ सांगतो, भारतीय जनता पक्ष
हिरानंदानीच्या विरोधात जाणार नाही. शरद पवारचा एनसीपी सुद्धा जाणार नाही, अजित पवारांची एनसीपी जाणार नाही आणि शिवसेनाही जाणार नाही, हे आपण सारा लक्षात घ्या. हात कुठेतरी बांधलेले आहेत. कोणाचा चहा मध्ये बांधलेला आहे, कोणाचा बिस्किट मध्ये बांधलेला आहे, कोणाचा मटणामध्ये बांधलेला आहे, कोणाचा कोंबड्यामध्ये बांधलेला आहे. लोकसभेची निवडणूक आहे. भांडून बोलून म्हणल्या असणाऱ्या जनतेला माझं आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीला आपण मतदान द्या. वंचित बहुजन आघाडीला आपण असणारं मतदान द्या. आणि भांडूप मुलुंड मधले जे 2000 कोर्टाला दिलेले आणि शासनाने 5000 फ्लॅट सामान्य माणसाला दिले पाहिजेत म्हणून जो असा तगादा आणि एग्रीमेंट झाला होता, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीला मतदान करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.